जर 12% वार्षिक रिटर्न पकडला तर महिन्याला साधारणतः 1.5 लाखचा रिटर्न मिळतो. त्यापैकी 50% म्हणजे 75,000 खर्चासाठी वापरू आणि उरलेले 50% म्हणजे 75,000 इन्व्हेस्ट करू. आजकाल अर्ली रिटायरमेंट आणि फायनान्शियल फ्रीडम याबद्दल खूप चर्चा होत आहे. पण खरं सांगायचं झालं तर कोणत्याही वयात लवकर निवृत्ती घ्यायची असेल तर नेमका किती पैसा लागतो, आपले सर्व खर्च आरामात चालू राहावेत आणि आपली पुंजीही कधीच संपू नये यासाठी आपली नेटवर्थ किती असावी, रिजनेबल, एफ्लुएंट आणि रिच वर्गासाठी किमान नेटवर्क किती असावी हे आपण या व्हिडिओमध्ये सायंटिफिक पद्धतीने समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1, नेटवर्थ म्हणजे काय. सर्वात आधी आपल्याला सोप्या भाषेत नेटवर्थ म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्वाचे आहे. काही जण असं म्हणतील की माझ्याकडे मालमत्ता आहे पण कर्जही आहे. म्हणूनच नेटवर्थची क्लिअर डेफिनेशन अशी आहे की नेटवर्थ इज इक्वल टू ॲसेट मायनस लायबिलिटीज. म्हणजे तुमच्या सगळ्या मालमत्ता, घर, जमीन, कॅश, एफडी, म्युच्युअल फंड, शेअर्स एकत्र करा. त्यातून तुमची सगळी कर्जे, देणगी म्हणजे बँक लोन, पर्सनल लोन, कुणाकडून घेतलेले पैसे वजा करा. जे उरेल तीच तुमची नेटवर्थ. फायनान्शियल फ्रीडम साठी नेटवर्थ ही खूप महत्वाची आहे. प्रत्येकाची इन्कम आणि खर्च वेगवेगळे असतात. तसेच वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणीमानाचा खर्चही वेगळा असतो. म्हणून इथे आपण मेट्रो सिटी गृहीत धरून 3 वेगवेगळ्या लाईफस्टाईलची कॅल्क्युलेशन केली आहे. रिजनेबल, एफ्लुएंट आणि रिच लाईफस्टाईल. ही एक कन्झर्वेटिव्ह अप्रोच आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या शहरासाठी स्वतःची कॅल्क्युलेशन करू शकता. नंबर 2, भारतात रिच होण्यासाठी किती पैसा लागतो. साधारणपणे कोणत्याही देशात टॉप 1% लोकांनाच रिच मानले जाते. भारतामध्ये अलीकडील अभ्यासानुसार ज्या घरांची नेटवर्थ सुमारे 8 ते 9 कोटीपेक्षा जास्त आहे ते टॉप 1% मध्ये आहे. म्हणूनच सुरक्षितपणे असे मानता येईल की 10 कोटी रुपयांची नेटवर्थ असलेली भारतातील व्यक्ती नक्कीच रिच मानली जाऊ शकते. एफ्लुएंट किंवा मिडल क्लास साठी ठराविक आकडा कुठेच स्पष्टपणे दिला नाही, म्हणून आपण काही अझम्पशन्स घेतो. रिजनेबल लाईफस्टाईल इज इक्वल टू 2 कोटी आणि एफ्लुएंट लाईफस्टाईल इज इक्वल टू 5 कोटी नेटवर्थची आणि रिच लाईफस्टाईल इज इक्वल टू 10 करोड नेटवर्थ. हे आकडे आपण पुढे खर्चाच्या आधारावर टेस्ट करणार आहोत. रिजनेबल लाईफस्टाईल साठी तुम्हाला पाहिजे 2 कोटीची नेटवर्थ, त्यात 50 लाखाचे घर, 1.5 कोटी लिक्विड इन्व्हेस्टमेंट म्हणजे म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स मध्ये. जर 12% वार्षिक रिटर्न पकडला तर महिन्याला साधारणतः 1.5 लाखचा रिटर्न मिळतो. त्यापैकी 50% म्हणजे 75,000 खर्चासाठी वापरू आणि उरलेले 50% म्हणजे 75,000 इन्व्हेस्ट करू महागाईपासून वाचण्यासाठी. त्यामुळे 75,000च्या महिन्याचा खर्च लाईफ टाइम चालू शकतो. एफ्लुएंट लाईफस्टाईलची नेटवर्थ 5 कोटी रुपये, त्यात 1.5 कोटीचा घर आणि 3.5 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्यात म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स आहेत. यावेळी आपण 12% वार्षिक रिटर्न धरला तर महिन्याला 3.5 लाख रुपयाचा रिटर्न येतो. त्याच्यातून खर्चासाठी 1,75,000 रुपये आपण काढू शकतो आणि 1,75,000 इन्व्हेस्ट करू शकतो आणि या पैशात मेट्रो सिटी मध्ये खूप चांगली लाईफस्टाईल शक्य आहे. आता येऊयात रिच लाईफस्टाईलवर, ज्याची नेटवर्थ आहे 10 कोटी. यात 3 कोटीचा घर आहे, 7 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि जेव्हा आपण महिन्याला 12% रिटर्न पकडतो या इन्व्हेस्टमेंटवर तर 7 लाख रुपये प्रति महिना आपल्याला मिळतो. त्यातून खर्चासाठी आपण काढले 3.5 लाख आणि उरलेले 3.5 लाख इन्व्हेस्ट केले. कोणत्याही मेट्रो सिटी मध्ये लक्झरी लाईफस्टाईल साठी इतकी इन्कम पर्याप्त आहे. आता महिन्याच्या खर्चावर येऊया. रिजनेबल लाईफस्टाईल साठी आपण 75,000 रुपये खर्चासाठी काढून ठेवले होते. त्यामधले पहिले 25,000 ज्यातील किराण्यामध्ये, मग 10,000 ज्यातील युटिलिटी बिल्स मध्ये जसे मोबाईल रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल्स या वगैरे वगैरे, 10,000 ज्यातील मुलाच्या शिक्षणावर, 10,000 पर्सनल खर्चावर, 5,000 EMI मध्ये आणि ट्रॅव्हल साठी 5,000. इतर खर्च जसे इन्शुरन्स, मेडिकल आणि इमर्जन्सी साठी आपण 10,000 रुपये आणखी एक्स्ट्रा पकडले आहे. तर बेसिक खर्च आपल्याला जवळपास होतो 55,000 पर्यंत. यासोबतच मी एफ्लुएंट आणि रिच लाईफस्टाईल साठी पण ही लिस्ट दिली आहे. या हिशोबाने खर्च होणार आहे. पॉईंट नंबर 3, भविष्यात नेटवर्क किती लागेल. यामध्ये आपण रूल ऑफ 72 वापरणार आहोत. महागाई साधारणतः 6% ने वाढेल असे पकडतोय, तर दर 12 वर्षांनी लागणारी नेटवर्क डबल होते आणि रूल ऑफ 72 वापरलं तर आपल्याला माहित पडते की दर 12 वर्षांनी लागणारी नेटवर्क डबल होते. तर 2038 मध्ये रिजनेबल लाईफस्टाईल साठी 4 कोटी नेटवर्क लागेल, एफ्लुएंट लाईफस्टाईल साठी 10 कोटी नेटवर्क लागेल आणि रिच लाईफस्टाईल साठी 20 कोटी नेटवर्क लागेल आणि हाच आकडा
2050 मध्ये रिजनेबल साठी 8 कोटी, एफ्लुएंट साठी 20 कोटी आणि रिच साठी 40 कोटी. इन कन्क्लुजन 2026 मध्ये मेट्रो सिटीज मध्ये 2 कोटी रिजनेबल लाईफस्टाईल साठी लागेल, 5 कोटी एफ्लुएंट लाईफस्टाईल साठी लागेल आणि 10 कोटी एंट्री लेवल रिच लाईफस्टाईल साठी लागेल. आता तुम्हाला ठरवायचे आहे तुम्ही कोणती लाईफस्टाईल टार्गेट करता आणि त्यासाठी आजपासून इन्व्हेस्टमेंट कशी सुरू करायची आहे. योग्य पद्धतीने स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड मध्ये स्मार्ट इन्व्हेस्टमेंट कशी करायची आहे यासाठी तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब करू शकता. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.